मावळ तालुक्यामध्ये खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये ड्रग्सचं रॅकेट चालतं किंवा ड्रग्स विक्री केली जाते, अशा घटना बातम्या आपण अनेकदा पाहिलेल्या आहेत। खरं तर त्याच गोष्टीबद्दल लोणावळा ग्रामीण पोलीस सतर्क असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। या ठिकाणी 2 दिवसापूर्वी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी गस्त घालत असताना 2 जणांना अटक केलेली आहे। खरं तर गस्त घालत असताना त्या ठिकाणी 2 संशयित त्यांना दिसले आणि त्यांच्याकडून त्यांना झाडाझडती घेत असल्यामुळे त्या ठिकाणी 26 पॉईंट इतका असं ड्रग्स त्या ठिकाणी सापडलं। खरं तर 2,60,000चं इतका असं ड्रग्स त्या ठिकाणी सापडल्यामुळे त्यांना आता पोलिसांनी अटक केली असून पुढील कारवाई पोलीस प्रशासन करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। दिनांक 12/5/2026 रोजी आम्ही पोलीस स्टेशनची टीम आणि आमचे LCBची टीम असे आम्ही पाहिजे फरारी आरोपी शोधण्याकरता मान्य पोलीस अधीक्षक सो यांच्या आदेशान्वये कारवाई करत आमच्या हद्दीत फिरत होतो। त्यावेळी आम्ही कुसगाव भागात फिरत असताना तिथे आम्हाला 2 संशयित व्यक्ती मिळून आल्या। आम्हाला त्यांच्यावर डाऊट आला की ते काहीतरी इलिगल ॲक्टिव्हिटी करतायत, म्हणून आम्ही त्यांची झडती घेतली। त्यावेळी आम्हाला त्यांच्याकडे MD नामक जो अंमली पदार्थ आहे तो मिळून आला। त्याविषयी त्यांना आम्ही चौकशी केली, पण त्यावेळी ते उडवडीची उत्तरं देत होते। त्यातला आरोपी क्रमांक 1 आहे, त्याचं नाव आहे योगेश उर्फ गोगो, आणि दुसरा आरोपी आहे त्याचं नाव आहे रिजवान शेख। हे 2 आरोपी त्यांच्या अंगझडतीमध्ये एकूण 26.9 ग्रॅम इतका MD मिळालेला आहे। त्याप्रमाणे आम्ही वरिष्ठांच्या आदेशाने पुढील कारवाई केली, त्यांना ताब्यात घेतलं, मान्य न्यायालयात हजर केलेलं आहे। मान्य न्यायालयाने त्यांना शनिवारपर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे। त्यांना पकडलं त्यावेळी ते स्वतः घेत नव्हते, त्यांच्याकडे 26.9 ग्रॅम इतका कोणी स्वतः कन्झ्युम करणार नाही, ते विक्रीच्या उद्देशानेच तिथे थांबले होते आणि त्यांना तो एकूण 2,60,000चा मुद्देमाल आहे आणि त्यांचे मोबाईल पण त्यावेळी आम्ही जप्त केलेले आहेत। खरं तर गेल्या काही दिवसापूर्वीच आमदार सुनील शेळके यांनी देखील मावळ तालुक्यातली मुलं ही वाम मार्गाला जात आहेत, नशेच्या आहारी जात आहेत अशी चिंता व्यक्त केली होती। खरं तर त्यामुळेच लोणावळा ग्रामीण पोलीस असेल किंवा मावळ तालुक्यातील सर्वच पोलीस स्टेशन असेल, या सर्वांनी आता सतर्क राहणं गरजेचं आहे, कारण की मावळ तालुक्यातली जनता, मावळ तालुक्यातले तरुण या गोष्टीमुळे खरं तर हैराण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। अनेक तरुणांनी आपलं जीवन या वाम मार्गाला घालून MD ड्रग्सच्या नशेमध्ये आपलं जीवन पूर्णपणे उद्ध्वस्त केल्याचं आपल्याला पाहायला मिळत असून अशा घटना खरं तर कौतुकास्पद असून अशा घटना वारंवार व्हाव्या किंवा असे ड्रग्स पेडलर असतील अशा लोकांना पकडलं जावं अशी देखील या ठिकाणी चर्चा आता मावळ तालुक्यामध्ये होऊ लागलेली आहे। MPN मराठीसाठी मी सागर शिंदे, मावळ। अशाच बातम्यांसाठी आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका।